शेतकरी मित्रांनो, राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत 2 दुधाळ जनावरांचे गट वाटप करणे या योजनेअंतर्गत निधी वितरणाचा शासन निर्णय आलेला आहे। आणि या शासन निर्णयाअंतर्गत कोणासाठी हा निधी वितरित केला जाणार आहे, किती निधी वितरित केला जाणार आहे याबद्दलची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची आहे। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती असणार आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना जी आहे त्या योजनेअंतर्गत अनुसूचित जातींसाठी 2 दुधाळ जनावर गटांचे वाटप करणे ही योजना राबवली जाते। आणि या योजनेअंतर्गत 2025-26 या वर्षासाठी 10,88,03,000 एवढा निधी मंजूर केलेला होता। आणि आता निधी वितरण करण्याबाबत जो काही शासन निर्णय आलेला आहे, या शासन निर्णयाअंतर्गत राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण अनुसूचित जाती या उपाययोजनाअंतर्गत 2 दुधाळ जनावरांचे गट वाटप करणे यासाठी 7,61,62,000 इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख सचिव कृषी व पदवी विभाग यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे। आणि मित्रांनो, याही पुढे अशाच नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत वेगवेगळ्या दुधांच्या गटांचे वाटप करण्याच्या आता योजना चालू होणार आहेत आणि त्याबद्दलची सुद्धा माहिती आपण देण्याचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत। आता तुम्हाला हा शासन निर्णय कसा वाटला आणि या पुढील योजनांसाठी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। धन्यवाद।